नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. भारताचे पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए गोरखपूर. गोरखपूर या ठिकाणी भारताचे पहिले वन विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणता जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी बालोद. बालोद जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केरळ. केरळ राज्य वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्त करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, रामसर अधिवेशनाअंतर्गत दलदलीचे शहर म्हणून मान्यता मिळवणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी इंदूर आणि उदयपूर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी NH45. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे NH45. प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए शुभांशु शुक्ला. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे शुभांशु शुक्ला. प्रश्न क्रमांक 7, सौर ऊर्जेद्वारे आपल्या विजेची 100% गरज भागवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी दीव. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे दीव. प्रश्न क्रमांक 8, राज्याबाहेरील वाहनावर कर लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. उत्तराखंड राज्य राज्याबाहेरील वाहनावर कर लावणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, समान नागरी संहिता UCC लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी उत्तराखंड. उत्तराखंड राज्य समान नागरी संहिता UCC लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए केरळ. केरळ या राज्यामध्ये भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिली 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी जपान. जपान या देशाने जगातील पहिली 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 12, मोबाईल ॲपद्वारे मतदान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी बिहार. बिहार हे राज्य मोबाईल ॲपद्वारे मतदान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, नेपाळचे सर्वात तरुण लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी बलेंद्र शाह. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे बलेंद्र शाह.
प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली केवळ मालवाहतुकीसाठी असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जपान. जपान या देशामध्ये केवळ मालवाहतुकीसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 15, अलीकडेच पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, शीतल देवी. शीतल देवी यांना पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पुणे. पुणे या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, कोणता जिल्हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केई पन्नूर. केई पन्नूर हा जिल्हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र हे राज्य पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारे पहिले राज्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, वडधामणा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे वडधामणा. प्रश्न क्रमांक 20, भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पांबन ब्रिज. भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणता आहे? तर ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे पांबन ब्रिज. प्रश्न क्रमांक 21, खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2024 मध्ये कोणते राज्य पदक तालिकेत अव्वल ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कर्नाटक. कर्नाटक हे जे राज्य आहे ते खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2024 मध्ये अव्वल ठरलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ओडिशा. ओडिशा या राज्याने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 23, स्कूल चले हम ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने स्कूल चले हम ही मोहीम सुरू केलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 24, नरेंद्र भूषण यांनी कोणत्या विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे जमीन संशोधन विभाग. नरेंद्र भूषण यांनी जमीन संशोधन विभाग या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, संपूर्ण राज्यात भारत नेट योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पंजाब. पंजाब राज्य संपूर्ण राज्यात भारत नेट योजना राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.